काढून द्या ना तुम्ही. होतं तर काय विषय नाही काढून देऊ. पत्र नाही फक्त तुम्ही रिसिव्ह करा तुमचं उपोषण तुम्हाला चालू ठेवा काय विषय नाही. पत्र घेऊ शकत नाही. मग इथं लिहून द्या किंवा घेण्यात पत्र घेण्यात नका लिहित नाही, कारण इथं रस्त्यावर मी रस्त्यावर थोडी बोला, कोणाला पण देणार आम्ही लिहून. तुमचं उपोषण करत तिथं आम्ही भेटायला आलो ना तुम्हाला. हे काय आहे, भेट दिली तर फोटो काढून द्या तुम्ही. मी तिथं सह्या आणि तुमचे लेटर कसे काय घेऊ शकत. तुम्ही गावात तिथं थांबले असता आम्ही तिथं आलो असतो मालेगावला. मग आता इथं उपोषण करायला इथं आलो आम्ही तिथं घ्यायला. तर लय वेळा आलो तुमच्याजवळ. नाही, विजय साहेब आलो नाही का? हो ना मग नाव आम्ही पाहायला तुम्हाला- चौकशी, हो. नाव चौकशी करायला आलो नाही का? किती हो, वेळा आले आलो. आले आले हा, आले. माझं नाव पण सापडत नव्हतं त्यावेळेस. ऑनलाईनला तुमचं नावच नव्हतं ना. मग मग आता check कुठून केलं. आलं? मग तुमचं नावच नाही ना त्या प्रॉपर्टी मध्ये. आता कुठून आलं मग? तुमचं नाव नाही ना प्रॉपर्टी हो, मध्ये. पण आता मग पहिले जी चौकशी केली ते कुठंच नाही ना. आता कुठून आलं? तुमचं नाही ना ताईच आहे ना सर्वे मध्ये नाव. हो, कुठून आलं मग? सर्वे मध्ये नाव आहे त्याचं. आहे ना, हा. सर्वे केलेला आहे. तुमचं हे जर तुम्ही अलीकडे सांगितलं असतं तिथून आलो असतो का आम्ही. ते सर्वेचा. पहिले तर काहीच नव्हतं ना. सगळं काय झालं तर जेवढं तुकामी करायचे कामच नव्हते पडत ना. ताई तुम्हाला आता हे लक्षात प्राप्त झालं तुम्हाला घरकुल भेटणारच आहे ना. हो पण आम्ही आमची घर तुम्ही पाहिलं नाही अजून. त्याच्या मागं राशनसाठी बी आम्हाला चक्रा मारा लागतात. 1 महिन्याचं राशन सुद्धा त्यानं आमचं खाल्लं. त्याचं टाईम होत नाही. त्याच्याजवळ कामं झाले भरपूर. त्याच्या घरी चक्रा मारा लागतात. तो काय हजर नसते. आम्ही थंब द्यायला गेलो की टाईम झाला की म्हणते तुम्ही थंब नाही दिला. हॅलो, यायचं घर काऊन नाही टाकलं किसन बाबूराव ते केदारचं चौकशी करा म्हणून त्याच्यावर अगोदरच टाका लागत होतं ना तुम्ही. गरज होती ना साहेब मला ती. हां, सर्वेमध्ये नाव नव्हतं तर टाकून द्यायचं असतं ना तुम्ही. ते काही जणांची काटली असती, काही जणांना दिली असती. हां, यादीनुसार काऊन नाही मग यादी हे झाली ना. मग डबल लागतच काय केलं. आता जी ही यादी प्रत्येक डबल वाले येते. पूर्ण गावात हां. मी एक राहिलेला आहो फक्त. हे गावात एकटेच राहिलेले आहेत म्हणतात ना. हो, कोण आहे दाखवा ना. दाखवा म्हणा कोण आहे म्हणा दाखवा, सांगा. मग हे ऑफिसला नाही, मी कलेक्टर ऑफिसला इकडं यायचं करून टाका ना. अहो, या माझ्याबरोबर आता जे सर्वे असत त्याच्यातले सगळे डबल आहेत. आता मी गावातली एकटा राहिलेला आहो, पहिल्यापासून सुटलेला. आणि याच्या आधीचे 2024 मध्ये तवाची यादी तपासा. ती यादी माझ्याबरोबरची लोकांचे घरकुलं आले आता. आणि मा काऊन रखडलं? हे सर्व तुम्हाला पहिले किती समजलं नाही का? माझ्याकडे दिसलं नाही का? मी दिसलो नाही. अपत्र हे माणूस कोण? मी वारंवार त्याच्या पाया पडलो. तुमच्या पाया पडला का नाही मला विचारा. हो, या माणसात द्यायला लागत होतं ना. मी काय करून राहिलो तुम्हाला? बाबासाहेबाच्या पुढं शिवाजीरावच्या कोठ्यात यायच्या पाया पडलो मी दिवसा की साहेब मी काही चुकलो असेल तर माफ करा, पण मला या गोष्टीची गरज आहे. मला घरकुल द्या. येणं दिलं का मला सांगा. ही यादीत नाव देणं कोणाचं काम आहे? गावातून तुम्हाला काय डोळे आहेत का आमच्या गावले पाहायले की हो अपात्र राहिला आणि हो पात्र आहे म्हणून? लाभार्थी कोण आहे कोण नाही हे सरपंचाचं काम आहे. तुमच्याजवळ पर्यंत पोहोचवायचं, तेव्हा तुम्ही वरून करून देसाल. तुमच्यापर्यंत माहितीच नाही साहेब पोहोचली तर तुम्ही कसं काय आमच्याकडं ध्यान देणार आणि कसं काय करणार आम्ही? हे लक्षात ठेवा. मेन मुद्दा म्हणजे माझं 15x15च जागा देतो म्हणते तुम्हाला. त्या दिवशी आला माझ्याकडं मिटवाय आला ना तू घरी, अर्ज मागे घ्या म्हणून प्रेमानं बोलणं असते. मला काय म्हणते, तुम्ही कुठोक जरी गेले काय होते, मी 25,000 रुपये महिना कमावतो, त्याच्यातले 10,000 लाख रुपये वरे देईल म्हणते मी. आणि दुसरी गोष्ट माझे दर याला साहेबाला डबे जातात म्हणजे. म्हणून म्हणलं की साहेब तुम्हाला डबे येतात का? आम्हाला नाही. हां, रोजगार हमी त्याच्याकडं. रोजगार हमी हे तो ज्यावेळेस तो कुडातनी होता राहायले त्यावेळेस मी त्याच्याकडं माझे फोटो आणि हे सगळं दिलेलं आहे. तेव्हापासून मी म्हणायला लागलो मला हे कार्ड दे म्हणून, जॉब कार्ड दे आणि पुस्तक दे म्हणून.
पण मला द्या नाही लागला. 2015 ज्या 16 दिवशी मध्ये. तुम्हाला भेटायला आलो त्या दिवशी मी एक अर्ज टाकलं की मला कामाची गरज आहे आणि मला याचं कार्ड भेटलंय त्यावेळेस मला हे डुप्लिकेट काम करून मला हे फोटो टाकलेले आहेत आणि चाला कामाले म्हणून. हे पहा ते- 15-16च्या साहेब, सर्वे मध्ये हे तुम्ही झालेलं नाव केव्हाचं दिलं होतं आहे? का? 7/12/2007 मध्ये केलेलं आहे. तरी मला काय सांगते की वाशिमला जावं लागते ते रोजगार हमीसाठी, मी तुम्हाला लिंक देतो मालेगावला या असं द्या. मग हे असं विरोध का? हे रोजगार हमीचं डुप्लिकेट दिलेले आहेत का नाही पाय. आता माझी पत्नी हे विमल किसन केदार 18 वर्षाची, अभिषेक किसन केदार मुलगा आहे 19 वर्षाचा. म्हणजे पोरगा आंधी का बायको आंधी? सर याचं उत्तर द्या. पोरगा आंधी आहे का बायको? हे आहे का खोटं सगळं? मग हे का असं का अन्याय होतो माझ्या बरोबर? मला म्हणते की 15x15ची जागा तुम्हाला देतो, 8वर आहे ती, बाकीची तुमची जागा मी दुसऱ्याला देतो, नाही तर मी कब्जा करतो. मी त्याला हापशीसाठी पाण्यासाठी म्हणलं की आम्हाला पाणी नाही तिथून तितक्यात, तर म्हणते तुमची हापशी तरी एक चालू आहे का? हे तुम्ही बिलं काढून घेतलेले आहेत का नाही ग्रामपंचायतनं? एक तरी हापशी चालू आहे का? तुम्ही जाऊन पहा. एक हापशी चालू नाही गावातली. हापशी तर चालू नाहीच, पण दुसरी गोष्ट हे बिलं जे काढून घेतले तुम्ही आणि त्याला पाण्यासाठी म्हणलं मी, तर ते म्हणते लोकांना यायला आजूबाजूवाल्याला बी पाणी देऊ देत नाही. पाणी भरायला लागेल तर हापशीवूनच. हापशिवूनच. मग तुम्ही माझ्या घरी समजावा येता मला का विरोध करा येता का धमक्या देता मला? आमच्या नातेवाईकाला सांगतात त्याला समजून सांगा, नाही तर पुढे लय काम खराब होईल. मला कुठं रोकाय गेला तरी काहीच होत नाही. मी 10 लाख रुपये भरायची ताकद आहे माही. माझे डबे जातात वरपर्यंत साहेबालो. काही म्हणतात ते लोक. आता कलेक्टर साहेब आल्याच्या नंतर, शिव साहेब आल्याच्या नंतर मी त्याला एक जबाब विचारणार आहे की साहेब तुम्हालाही डबे येतात का? काही म्हणतात लोक ते. मग काही म्हणतात तर हे मग तुम्ही कारवाई का करत ना साहेब? तुम्ही काहीतरी त्याच्या कुठंतरी त्याचं काही खाता तुम्ही कुठं दबेल आहात म्हणून तुम्ही कारवाई करत ना आणि चौकशी करत ना. आणि कोणाचं खत बी नाही कुठं कंकाळ बघत साहेब तुम्ही सत्यवादी जर असते तर ह्या गोष्टी मला इथपर्यंत आणत नव्हते. तुम्ही बसायचा टाइम आला तुमचं नसता. द यादीमध्ये गाव बस याच्यात नाव नाही तुमच्यावालं. अहो नाही तर मग हे तुम्ही दोष कोणाला देता हे सांगा ना तुम्ही. ते आता पुढे नाव इथे सर्वे झाला त्याच्यामुळे साहेब दोषी मी हो का ते तुम्ही ते त्याचं म्हणतात 16-17 मध्ये मी नव्हतो मग हे म्हणतात. त्याच्यावर कारवाई करा हे चौकशी. ते काय म्हणतात पत्र घेतात कसं? नाही 16-17 मध्ये आमच्याकडे नव्हती म्हणतात ग्रामपंचायत. त्यावेळेस तर सर्वे मध्ये लोकांची नावाची. आता जे सर्वे मध्ये तुमचं नाव आहे. तुम्ही आले तेव्हापासून घरकुलं किती दिले? तुम्ही आले जेव्हापासून सरपंच झाले तेव्हापासून घरकुलं तुम्ही किती दिले? ते म्हणतात आता तेव्हापासून 2 माझं जर महिन्यांनी नाव देतात. टाकलं असतं आता ना, आम्ही पावसाळा घरात चालू झाला, असतो. आम्ही का पाण्यात राहावं का तिथं? ते वरून शासनाच्या गाईडलाईन्स असतात त्याच्यानुसार सगळं महाराष्ट्राचं येतं या. जर कसं तुमचं जर तुम्ही SC कास्टमध्ये तुम्हाला रमाईचं आम्ही लगेच दिलं असतं 8 दिवसात मंजूर करून. आणि तुम्ही शबरीमधले असतं तुम्हाला शबरीमधून दिलं असतं. पण ही आमची जात योजना काही आहे. एवढी भारी आहे का साहेब? नाही मग हे तर टार्गेट वेगळं असते. नाही PM आवाज दुसऱ्या तर target- समाजाचे लोक आमच्या याच्यात टाकता येतात ना, आमचा समाज दुसऱ्या याच्यात टाकता येत नाही. इतक्या म्हणजे तुम्ही दिवसात आजकाल सांगायचं होतं म्हणजे ना की ताईचं नाव आम्हाला आहे जातीवाद म्हणून. करायला आम्ही लागले. इथून आलो असतो का? नाही नाही ते ना. आपण तुम्ही जे पत्र दिल्यानंतर झालं ते. शासनाचं काय काय इथं? साहेब पहा पोलीस प्रोटेक्शन लावणं